काय झालं? हा म्हटलं लग्नातून आला गेला म्हटलं बदनेरून पैसे द्यायचा काही पत्ता नाही. मी आलं तुला आला बाबा देशील हातात नाही पैसे ना. ठीक आहे म्हटलं देशील नाही तर. अरे गुन्हेच गेलो मी. हा तरी पण लक्ष होतं मला. पण काय सांगू आलं गडबडमध्ये आलो तिकडून आपले जे आलं उशीर झालं ना 7 वाजता घरी ना आपण तर मग काही लक्षच नाही विसरलो. तर जाऊ दे आता तरी तुला आहेत ना पैसे. काय राजा सकाळ रात्री दिलं असतं पुढं बरं झालं असतं. सकाळी यायला लागलं नसतं कधी पाय बरं पाठी पाठी यायला लागलं गड्या झोपेत उठल्याबरोबर. मी आलं कामाला गिमाला जाशील म्हणून मी आता चला पटकन जाऊन या म्हटलं पैसे घेऊन या. नाही तर मग टाइम भेटला तर मग भेटत नाही म्हटलं लवकर. तर मग आलं म्हणून लवकर मी दिले. जाऊ दे ठीक आहे मग दे मग पैसे. 1800 रुपये बोलली होती आपली. हा माहिती ना तुला 1800 रुपये देतो मग तुला मी आता. हो माहिती आहे दे दे. 1 2 3 किती तू पैसे बघा ना मग पैसे वाटते मला. त्याला सांगते मग गाडीवाल्याला द्यायचे आपल्याला 1800 रुपये. 200 रुपये खर्च पाहिजे मला मागितलं. मग मागायला वाटतं मला 2000 रुपये दिले वाटते. आपले 200 रुपये काढून द्या लागत नाही तर येऊन जाईल. 200 रुपये काढून लठ होतं आणि 1800 रुपये देऊन द्या. बरं हे घे मग 1800 रुपये घे. बरं दे. बरं ठीक आहे मग. काही काम घेऊन पडलं कधी ऑटो गिटोचं तर गाडी गिडीचं काम घेऊन पडलं तर सांग तू मला. हा तर तू मला माहित आहेस इमानदार माणूस आहे म्हणून जेवढे पैसे आहे तेवढे दिले. 1 रुपये जास्त नाही जास्त नाही कमी नाही. तर म्हणून म्हटलं जर कधी काम पडलं तर रात्री सांगितलं काम पडलं म्हणून तर मी हजर राहील. फक्त मला एक फोन लावतो मिस कॉल देत नाही तर. हो एवढं म्हटलं तसं भरलं झालं. ठीक आहे बरं ठीक आहे बघा. हो ठीक आहे. बरं मग येतो मी. ते पैसे नव्हते पैसे सर्व्हिसिंगला गाडी टाकली होती तर आज सोडून द्या लागणार ना आता. तर देतो पैसे अर्धे नंतर घेतो सर्व्हिसिंग गाडी आणतो ती सोडून. हो बरं जाय मग. ठीक आहे आराम जा मग. हो बरं. का मावशी कुठे चालली म्हटलं? कुठे नाही व काय आता काम गिम झाले घरातले. चला म्हणजे चक्कर म्हणणं गावातून फिरून येतं. तशी झाली फिराले. का मावशी दूध देणं का बंद केलं का म्हटलं? तर काही दूध गीत देतच नाही बिचारा तू तर. नाही हो कोण सांगा तुला दूध गीत देतच मी पण कोणी येतच नाही ना बाप्पा. काय करू ना दूध म्हटलं किती मोठं राहते म्हटलं अर्धा लिटर दूध रात्रभर. हा म्हणून म्हटलं मग रात सकाळी रात्रात ताक करून ठेवून देतो. मग मी दही ताक करून ठेवून देतो. कारण कोणत्या दिवसांनी दही दूध तर मग दही ताक काही ना काही बनवून ठेवून देतो रात्रीच्या वेळेस. नाही बाई मी ऐकलं तर मावशी कोणातरी कानातून तोंडातून काय शांता मावशीने दूध विकणं बंद केलं काय. मग मी काही आले ना मग त्या घरी दूध मागाले. मुलाला खरंच दिलास ना पण त्या काय सो माय म्हैस चांगली दूध राहिली. मी काय बंद करणार. येत जा कोण काय सांगते ऐकायचं नाही. विचार डायरेक्ट घेऊन मला दूध किती भेटते सगळं भेटते बरोबर. हो ना आता म्हैस 2-2 लिटर देते एका दिवसात दूध. हा बरं ठीक आहे ना. ठीक आहे येतो ना उद्यापासून येतो मग. नाही तर आम्ही दुकानातले पॅकेट आणत होते दुधाचे पिशव्या 10,000 रुपयाच्या. काय त्या 10,000 रुपयाच्या पिशव्यातली किती घोटभर येते. तर 10 रुपयात दूध तुला माहित नाही का मी किती मोठं दूध देतो तर. हा तर घेत जा बस येऊन. काही नाही मला नाही काही नाही म्हटलं तू काही म्हटलं का दुधाला येऊ नको म्हणून. नाही ना तर मग येत जाय ना. बरं येत जाईन. मग मावशी काय कसं काय चाललं कशी भाजी किती केली आज? काय सो मग आता हाय वाटतं मला शनिवार आहे. शनिवार दिवशी उपास राहते. आता दोघं बापलेला स्वयंपाकी पकवून ठेवला मी. 2 भाकरी टाकल्या आणि आलू वांग्याची भाजी केली. माझा उपास आहे आज. हो का मी आपण तेच केली नाही मावशी. काय करा भाजीला विचारच पडते. टाकून दिली मग आलू वांग्याची भाजी केली झालं अलग मोकळं. काय कर बसा अलग वाटपा भाजीला अर्धा 1 घंटा विचार केला तरी पण भाजीला काही येत नाही. गोळीच लागते. फुलगोबी पत्तागोबी काय करा दुसरं. जे दिसलं मग घरात पटकन करून टाकलं. भूक लागला खातेच माणूस. हो बाई ते तर आहे. भूक लागला माणूस काही पण खाते. हे बरोबर म्हटलं ते. पाय मा लग्न आली तरी पण बॅग नाही सापडली. एवढी चांगली बॅग म्हटलं 800-700 रुपयाची बॅग आणली बापा एवढी चांगली. तर ते बॅग एवढी सापडली बाई. मला मनच लागून नाही कोणत्या कामात ते कराले. हा ते बॅग म्हटलं ते बॅग न्यायची वस्तू आहे का म्हटलं. हा काही पण काय बाप्पा कोणी तिथं. हा असं नाही मला का नाही घेतली बाय बाप्पा बाई नाही घेतली असं ते पण नाही सांगत. काही घेतली वहिनी तर देत ना मला नंतर 2 दिवसानं असं काही नाही. सांगू राहिले कोणी घेतली तर. बाकीचं कोण आहे आमच्या 2 शिवाय घरातली. आता जर तोंडाला म्हटलं तर भांडणार गोष्टी. कायच करा आता मला विचारच पडला. एक काम करते मी
आरामशी तिच्या रूम मध्ये पाहतो जाऊन काय आहे का नाही बॅग मध्ये अशी तर मग बोलायला बचकन बोलायला होते. काही नसलं तर काय बोला ते बॅगच अंगावर येते ना. हा तर काय करू जाऊ का नाही ते आता तर असणार कॉलेजमध्ये गेले पालागीमध्ये. बरोबर चली मग म्हटलं कॉलेजमध्ये तर दराज बरोबर लाजा म्हटलं ते दोघ भाऊ बाहेर गेले म्हटलं तर राज बरोबर लाजा तुम्ही. हो बरं ठीक आहे. बरोबर कधी होता मग तुम्ही 1-2 वाजता असाल ना. हो मी 1-2 वाजता येऊन जाणार तर येऊन जा जेवण करून ठेवून द्या तुम्ही. बरोबर ठीक आहे. 1 मिनिट थांबा ते बॅग म्हटलं ओळखीच झाली बॅग तर मध्ये झाली या तुमच्या कशी विषय म्हटलं बॅग. काय बोलता वहिनी मागच्या महिन्यातच मॅसेज येतली यायले पैसे मागून ऑनलाईन वरून बॅग मॅथे काही बोलता तुम्ही काही पण तुमचं दिसेल तुम्हाला. नाही असं नाही म्हटलं पाहणं ते बॅगवर मॅनेजरने काय स्टिकर चिपकवलं होतं का त्याला पण आहे का नाही ते माहीत बॅग म्हटलं तुम्ही घेतलं तर सांगून द्या एवढं काय आले तुम्ही. हा मी तुम्हाला थोडी मला बोट राहिली का भांडणं करू राहिली. हो बा मला वैली घेतली तुम्हाला म्या हे पाहू भांडणाची गोष्ट काही करू नका शांत मी चालले कॉलेजमध्ये. हे बॅग काही म्या घेतली नाही ते म्या मागच्या महिन्यात सांगितलं म्हटलं हे म्या हो माय बाई बॅग घेतलं मग ते मागच्या महिन्यात आले ते कशा आहात तुम्ही म्हटलं घेतलं म्हणून फिटू आले आता घेतली नाही म्हणून बॅग अशी तर नका करू म्हटलं. आता काय सांगू तुम्हाला घेतली तर नाही घेतली म्हणून तुम्हाला मागच्या महिन्यात घेतली म्हटलं म्या तुम्हाला सांगू राहिले समजून राहिले तेवढं. बरोबर ठीक आहे मग कधी घेतली तुम्ही बॅग. हा मागच्या महिन्यात घेतली ती किती तारखेला घेतली ती कितीवर होता किती कॉस्ट आली किती दिवसात आली ती बॅग काही तर माहित असणार तुम्हाला. माहित आहे ना माहित आहे मला म्हटलं कधी घेतली सांगू तुम्हाला. मला वाटते 3 तारखेला घेतली ती नाही 4 तारखेला केली होती बुक तर ते आली तर मला 8 तारखेला आली होती मग 8 तारखेला पैसे दिले आणि बॅग घेतली ती. हो का बरं तुमचा मोबाईल दाखवा बरं मोबाईल मध्ये असेल ना मग ते बुक केलेलं दिसत नाही काय तर मला माहिती आहे तेव्हा समजतं मला दाखवा बरं. अरे वहिनी मला का कॉलेजमध्ये जायला उशीर आहे मग तुम्हाला पाहिजे तुम्ही हा पुरे डिटेल चेक करा म्हटलं तुम्हाला मला तेवढं म्हटलं कॉलेजमध्ये काम आहे ना अर्जंट मला क्लास चालू असणार ना. हो माहित आहे पण तुम्ही सांगाल ना तुम्ही घेतले म्हणून बॅग मग काय घेऊन ती बॅग मला दाखवा मोबाईल 2 मिनिटं हा 5-10 मिनिटं उशीर जायचा नसतोडी शाळा आहे ते असतोडी म्हणणार तुम्हाला बोलणार कोणी कॉलेज आहे ते मला माहिती आहे मी शिकली हो ना. काय करू आता मोबाईल जाऊ दिला तर मला बिग बॉसचा बॅग घेतलं ना जास्त भांडण होऊन जरा काय करू. काय म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टी लागतात काही ना काही या शांत चालली ती कॉलेजमध्ये तर तीच उजळून नाही तुम्ही हा असं असते का म्हटलं आईले पाठवलं म्हणून गावाले बाहाच्या घरी यासाठी तुम्ही पाठवत ते आईले आहे ना दुवा टाकायचं तुम्ही पण स्वतःची मालक समजाल तुम्ही घराचे आहे ना आम्ही काय अजून हा ना म्हटलं मी गेली थोडी ना घरी हा असं काही नाही म्हटलं म्या म्हटलं ही बॅग नाही वाटतोय मला हा तुम्ही का तुम्हाला माहित नाही बॅग कधी घेतली काय नाही हा सांगून द्या हो मला बहिणी घेतली मला बॅग म्या देतो म्हणतो पण 2 दिवसांनी असं काही नाही बॅग म्हणून तुम्ही ऑनलाईन आणली असं राहिले गोल गोष्टी फिरायला तर मग कोणाला शक्ती नस ना. हा बॅग मला घेतली ना वहिनी बॅग काम मिळलं तुम्हाला तर तुम्हाला वाटतं ना बॅग घेतली तुम्ही ना तुम्हाला वाटतं ना ठीक आहे घेऊन या म्हटलं मी एवढ्या महिन्यात घेतली मुंबईचे भांडणं करू पैसे घ्या तुम्हाला आवडलं नाही बॅग असं म्हणणं मला आवडलं म्हणून मी बॅग काय बदल तुम्ही अशी घेतली तशी घेतली घ्या मी बॅग तुम्हाला आवडली ना घ्या मी काही डबल हात लावत ती बॅग पाहतो नाही तुम्ही बॅगेला घ्या मी बॅग असून तुम्हाला म्हणतो घ्या म्हणून घ्या आता मी तुम्हाला हात लावून नाही तर बॅगेला काही नाही तुम्हाला मी बॅग तुम्ही तुमची बॅग वाटू राहिली हा तुम्हाला सांगली मी बॅग आणली म्हणून ऑनलाईन बुक केली होती म्हणून तुम्हाला काही वाटू राहिलं नाही वाटलं कसं होतं बॅग मला वाटलं अशी बॅग तर आहे नाही तुम्ही अशा बॅग वापरत पण नाही काळ्या कलरचे पाय तुम्हाला निळ्या कलरचे पाहिजे लाल कलरची बॅग तुम्हाला आवडत पण नाही तर तुम्ही बॅग अशी कशी लाल कलरची ते तुम्हाला काय सांगू का आवडली नाही ते घेऊन घेतली मी हे काय कोणती आवडली रंग गिंग सगळं सांगत बसू तुम्हाला हे नाही आवडत ते नाही आवडत तुम्हाला हा जे आवडलं ते घेतलं मी माहित पडलं उद्या सांग काय म्हणून आता जास्त होऊन जाईल भांडणं गोष्ट झालं तुमचं बोलून म्हटलं जाऊ म्हटलं कॉलेजमध्ये मी झालं तुमचं बोलून कॉलेजमध्ये पाठवून जाऊ काय म्हटलं मी बरोबर ठीक आहे कॉलेजमध्ये जा म्हटलं नाल्या बॅग मला वापस देऊन द्या समजलं आणि डबल काही बिन पुसता मिळाली वस्तू काही घेऊ नका म्हटलं मा आणि बिन पुसल्याशिवाय कोणी काहीच नाही घ्यायचं मावत वस्तूला हात नाही लावत तुम्ही घ्या ना बापा तुमची बॅग घे तुमची बॅग वाटून तुम्हाला घ्या ना तुम्हाला मना थोडी केली हा तुमची बॅग वाटलं तुम्हाला घ्या
घ्या, मी काही म्हणत नाही, घ्या तुम्ही शांत घ्या, मी बोलत नाही काही नाही, कोणा सांगत नाही, मी भावाला सांगत नाही तुम्ही बॅगेत लिहून मिळेल. ठीक आहे घ्या, माझ्या लय बॅग पडले आहेत घर, मला आवडली मी बॅग घ्या ना, मागच्या माझी घेतली मी एक वेळ पण वापरले, तुम्ही वापरा, घ्या बाप्पा घ्या, डबल म्हणणार नाही तुम्हाला मी. वा रे वा, बॅग मै सर्व मलाच भरोसा टाकल तुम्ही तर, ऐकू राहिले बोल ना, मी आता चांगले म्हणून हा म्हणून शांतते बोलवले तुमच्यासोबत. हा तरी पण तुम्ही म्हणून तुमच्यापासून हो म्हणलं हो, तुम्हाला काय होतं मला तुम्ही बॅग घेतले असेल तर. हा तुम्ही ऑनलाईन गिनलाईन जायचं शक्य होणार ना कोणाला पण. हा तर आता सांगून तुम्हाला चुपचाप ना मी बॅग जा, तुम्ही घेऊन घेतली म्हणानंतर शांततेत ना बॅग मापाशी वापरून दे जाऊ द्या. हा अन्न पुढच्या वेळेस कधीच हात लावायचं विचारल्याशिवाय घ्या की नाही. बरं ठीक आहे, आजच्या लावला हात डबल केला विद्या हात मी वहिनी असून काही देत नाही, एक कोणती खावा मी तरी पण घे. ठीक आहे, देऊन तुम्हाला आला बॅग.